ही आहे विश्वकर्म ब्राह्मण कलाकारांची परंपरा. शिल्प, वास्तू आणि सृजनाची दिव्य गाथा. विश्वकर्मा भूषणम. दुसऱ्या शतकातील आंध्रभूमीत कानुकोल्लू आणि गुडीवाडा तालुक्यातील या प्रदेशात विश्वकर्मा रथकार ब्राह्मणांचा एक समृद्ध आणि विद्वान समाज नांदत होता. दुसरे ते तिसरे शतक. आंध्र प्रदेशातील कानुकोल्लू आणि गुडीवाडा तालुक्यातील रथकारी विश्वकर्मा ब्राह्मणांची एक समृद्ध परंपरा नांदत होती. दान आणि विधी त्यांच्या स्वतःच्या संस्कारांनुसार विशेष परंपरेने पार पडत होते. या परंपरेची साक्ष आजही ताम्रपटांमध्ये जतन झालेली आहे. या भूमीत एक महान विद्वान वसत होता. चतुर्वेदजान विश्वकर्मा रथकार ब्राह्मण. चारही वेदांचे सखोल ज्ञान ज्यांनी आत्मसात केले होते. सालांकायन राजवंशातील राजा स्कंदवर्मन. विद्वान चतुर्वैद्य यांच्या प्रतिभेने प्रभावित होऊन त्यांना कोंपरा हे ग्राम अग्रहारा म्हणून प्रदान करतो आणि या भूमीला करमुक्त दर्जा देण्यात येतो. हे दान केवळ साधे नव्हते, ते रथकार विश्वकर्मा ब्राह्मणांच्या परंपरेनुसार त्यांच्या स्वतःच्या विधी आणि संस्कारांनुसार करण्यात आले. ही कथा केवळ सांगितली जात नाही, ती इतिहासात कोरलेली आहे. कानुकोल्लू आणि गुडीवाडा येथील ताम्रपटांमध्ये विश्वकर्मा ब्राह्मणांच्या परंपरेची साक्ष आजही जिवंत आहे. इतिहास साक्षी आहे. ही केवळ कथा नाही, तर ताम्रपटांमध्ये नोंदलेला इतिहास आहे. आंध्र प्रदेशातील कानुकोल्लू आणि गुडीवाडा तालुक्यात सापडलेल्या या ताम्रपटांमध्ये रथकार विश्वकर्मा ब्राह्मणांचा स्पष्ट उल्लेख आढळतो. ही नोंद दुसरे ते तिसरे शतकातील असून एपिग्राफिया इंडिका खंड 31 पान क्रमांक 7 ते 10 मध्ये प्रकाशित आहे. इतिहास साक्षी आहे.